बारामतीतून समोर आलेल्या एका गंभीर प्रकारामुळे रुग्णवाहिका सेवांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। बारामती येथील नामांकित हॉस्पिटलमधून गावडे आडनावाच्या रुग्णाला काल मध्यरात्रीच्या सुमारास 12 वाजेच्या दरम्यान पुढील उपचारासाठी पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक इथं हलवण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला। त्यानुसार स्थानिक खासगी अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली। मात्र अँब्युलन्स हॉस्पिटलमधून निघाल्यानंतर काही अंतरावर गेल्यावर तिच्यातील असणाऱ्या डॉक्टरांच्या लक्षात आलं की आवश्यक वैद्यकीय उपकरणं एकामागोमाग एक बंद पडू लागली। ही बाब लक्षात येताच रुग्णाची स्थिती लक्षात घेऊन तात्काळ अँब्युलन्स परत हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले। दरम्यान अँब्युलन्स चालकानं मालकाला व संबंधित दुसऱ्या अँब्युलन्स धारकाला फोन करून बोलावलं। त्यांनी येऊन उपकरणं सुरू करण्याचा प्रयत्न केला, परंतु ती कार्यान्वित झाली नाहीत। अखेर दुसरी अँब्युलन्स मागून रुग्णाला त्यामधून हलवण्यात आले। तथापि पुण्याकडे रवाना होत असताना दुसऱ्या अँब्युलन्समध्येही डिझेल भरण्यासाठी थांबावं लागणार असल्याची माहिती नातेवाईकांना देण्यात आली। गंभीर अवस्थेतील रुग्णांसाठी प्रत्येक मिनिट महत्त्वाचं असताना अशा प्रकारे उपकरणं बंद पडणं किंवा इंधनाअभावी विलंब होणं अत्यंत धोकादायक असल्याचं नातेवाईकांनी संताप व्यक्त केला। या घटनेमुळे बारामतीतील खासगी अँब्युलन्स सेवांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत। अशा निकृष्ट किंवा अपूर्ण तपासणी झालेल्या वाहनांवर कारवाई होणार का? शासनाकडून अँब्युलन्सची नियमित तपासणी केली जाते का? फिटनेस प्रमाणपत्र, वैद्यकीय उपकरणांची कार्यस्थिती, इंधन उपलब्धता याची खातरजमा कोण करतो? तपासणी अहवाल सार्वजनिक का केले जात नाही? स्थानिक नागरिकांच्या मते काही ठिकाणी केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून सेवा दिली जाते आणि रुग्णांच्या जीवितापेक्षा नफा महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळे जीवघेणा प्रवास कधी थांबणार असा सवाल उपस्थित केला जातोय। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्याची तसेच सर्व अँब्युलन्स सेवांची तातडीने तपासणी करण्याची मागणी होतीये। रुग्णांच्या जीवाशी संबंधित सेवांमध्ये हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतायत। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।